आरक्षणासह विविध मागण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने चांदूर नाक्या परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदनही सादर करण्यात आले। आरक्षणाची अंमलबजावणी धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी आरक्षण घेतल्याशिवाय कसं भेटत नाही। समाजतर्फे आज आम्ही अचलपूर चांदूरबाग फाटा नाकाजवळ आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि आमचा मुख्य उद्देश आणि उद्दिष्ट आहे की पंढरपूर येथे आमचे सहाय्य होते धनगर समाजाला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्यात यावी, त्यांना जातीचे दाखले देण्यात यावे, जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे। यासाठी जे आमरण उपोषणाला बसलेलं आहे आणि 14वा दिवस आज आहे, तरीसुद्धा शासनाने आतापर्यंत शासन निर्णय काढलेला नाही। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन रस्ता रोके हे सुरू आहेत आणि शासनाने तात्काळ शासन निर्णय काढावा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हे देणे सुरू करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्ही जे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, आज आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू। आश्वासन दिलं होते की पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू, पण आम्हाला 5 वर्ष निघून गेले, आतापर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारची त्याची सुविधा भेटली नाही आणि यानंतरची लढाई आमची खूप मोठी राहणार आहे। हे तो अभी टेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, बस।